नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे ती कथा एकदम मजेदार आहे आणि माझ्या आयुष्यात घडलेली खरी घटना आहे. मित्रांनो, या कथेचं नाव आहे मित्राची बायको. तर तुमचा आता मी जास्त वेळ न घालवता आजची कथा एका भागामध्ये संपवणार आहे, कारण ही कथा खूपच मस्त व मजेदार तसेच एकदम मादक आहे. घडलं असं की माझा सतीश नावाचा एक मित्र होता. तो काही कामानिमित्त परगावी गेला होता. मी आणि तो नेहमी सोबत राहत असू. जर वयाचं बघितलं तर सतीश माझ्यापेक्षा कितीतरी वर्षांनी मोठा होता, परंतु माझं आणि त्याचं एकदम मैत्रीचं नातं घट्ट होतं. तो माझ्यासोबत खूप खुलून राहायचा. मी त्याच्या नेहमी घरी जायचो, तो पण माझ्याकडे यायचा. बऱ्याच वेळेला असं व्हायचं की अनेक अडचणीच्या वेळेला सतीश माझ्याकडे यायचा आणि ज्या वेळेला तो बाहेरगावी जायचा त्यावेळेला त्याच्या घरची सगळी कामं मलाच करावी लागायची, कारण सतीश एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता. त्याचा बॉस खूपच खडूस होता. अधूनमधून तो नेहमी त्याला परगावी पाठवायचा आणि सतीश एकदा परगावी गेला की 2-3 दिवस तिकडचे ऑफिसचे कामं त्याला लागायची. तो एका प्रायव्हेट फायनान्शियल कंपनीमध्ये काम करायचा. आता प्रायव्हेट फायनान्शियल कंपनी म्हणलं की पैसे वसुलीचं काम असतं. लोकांकडून पैसे जमा करायचे, ऑफिसचं मेंटेनन्सचं काम, असे एक ना अनेक कामं त्याच्या मागे असायची. आणि हा सतीश खूप हजरजबाबी होता. कोणत्याही क्षेत्रामध्ये तो माहीर होता. त्याला एकदम कोणत्या गोष्टीतलं सांगितलं आणि ती गोष्ट त्याला समजली नाही असं व्हायचं नाही. ते कॉम्प्युटर असो किंवा साफसफाई असो, काही जरी सांगितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये एकदम अव्वल पडलं की तिथं सतीश असायचा. मग त्याच्या अशा स्वभावाचा बॉससुद्धा फायदा घेत असे. करायचाच नाही. कुठलंही काम सांगायचं म्हणलं की ऑफिसमधले सगळे लोक सतीशकडं बोट दाखवायचे. आणि अशा मनमिळावू स्वभावामुळे आणि नको तो म्हणतच नव्हता, त्याच्यामुळं सतीशवर नेहमी कामाचा लोड असायचा. एक वेळ असं झालं की ऑफिसमध्ये साफसफाई करायची होती. त्यावेळेलासुद्धा 2 दिवस सलग काम होतं. नुकताच दिवाळी दसऱ्याचा सण तोंडावर आला होता. ऑफिसची रोषणाईने झगमगाट करायचं काम चालू होतं. कितीतरी लोकांना वेगवेगळ्या कल्पना दिल्या, परंतु बॉसला काही ते पटत नव्हतं. लोकांनी वेगवेगळ्या दिलेल्या कल्पना बॉसला काही पटतच नव्हत्या. त्याच्यामुळे बॉस थोडा नाराज होता. मग बॉसनं शेवटी सतीशला बोलवलं आणि त्याला विचारलं, हे साफसफाईचं काम आणि रोषणाईचं काम एकदम झगमग दिसायला पाहिजे, यासाठी काय करावं लागेल तू सांगतोस का? तसं सतीशनं बॉसला काही आयडिया दिली, काय करायचं, कसं करायचं आहे. आणि सतीशचा प्लॅन बॉसला एकदम परफेक्टपणे पसंत पडला. आता सतीश एवढा खुश झाला, बॉसला आपलं काम आवडलं आहे म्हणून. आणि इकडं बॉससुद्धा खूप खुश, सतीश आपल्याकडं खूप कामाचा माणूस आहे. अगदी त्याच वेळेला बॉसनं सतीशला 3,000 रुपये पगार वाढवली आणि लोकांना 500-1,000 रुपये वाढायचे, परंतु एकदम 3,000 रुपये वाढल्यामुळे सतीशसुद्धा आता एकदम ढगात गेला होता. त्याच्यावर आता कामाचा व्याप वाढला. मग बॉससुद्धा त्याला ज्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम येतो किंवा ज्या गावाच्या शाखेमध्ये प्रॉब्लेम येतो त्या वेगवेगळ्या गावाला पाठवत असे आणि ह्याला जावंच लागायचं. करणार तरी काय करणार, एकतर कामधंदा नाही, एवढं मोठं ग्रॅज्युएट शिकून सगळं काही व्यवस्थित असून सरकारी नोकरी नव्हती. जे काही करायचं आहे ते प्रायव्हेट नोकरीवरच. आणि तोही जॉब जर हातातून निघून गेला तर मग खायचे वांदे. त्याला त्याच्या बायकोला सोडून कुठं राहत नसे, करमतच नसे तिच्याशिवाय, कारण त्याची बायको खूप देखणी, खूप सुशील आणि एकदम त्याच्यासारखी मनमिळावू. त्याच्यामुळे दोघाला एकमेकांना सोडून अजिबात करमायचं नाही. परंतु आता हे ऑफिशियल काम म्हणलं की कितीही अडचणी आल्या तर ते सोडून ते ऑफिसचं काम करावंच लागतं. ह्या गोष्टी मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हीसुद्धा अशा गोष्टी समजू शकता. मग जी मीना वहिनी होती, सतीशच्या बायकोचं नाव मीना वहिनी जी होती ती मीना वहिनी दिसायला जितकी आकर्षक तेवढंच तिचं मनसुद्धा आकर्षक. सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत, जणू की सतीशची ती झेरॉक्स कॉपी. स्वयंपाक असो, धुणं भांडे असो किंवा घरातलं काम असो किंवा कॉम्प्युटरचं नॉलेज असो, सगळ्या गोष्टीमध्ये तिला पण महारत हासिल झालेली होती. कुठल्याच गोष्टीत ती कधी कमी पडायची नाही. नवऱ्याच्या ऑनलाईन कामामध्ये सुद्धा तिचा सिंहाचा वाटा होता. आता बाहेर जाऊन काही खरेदी करायचं म्हणलं की मग अवघड, कारण सतीशचं जे घर होतं थोडं गावापासून दूर अंतरावर त्यांचा बंगला होता. बंगला काय हो, ऑफिसनंच दिलेलं ते एक काम होतं. तिथलं घर आणि तो बंगला साहेबांनी याला राहायला दिला होता तात्पुरत्या स्वरूपामध्ये.
आता तिथून इथंपर्यंत चालत यायचं गावामध्ये म्हणलं तर 4 किलोमीटर पायपीटी करावं लागायची. तसं बघितलं तर त्यांच्या आजूबाजूला पण वस्ती होती, परंतु एवढी दाट वस्ती नाही, थोडीशी तुरळक. आणि त्या तुरळक वस्तीमध्ये सुखसुविधांचा अभाव होता. तिथं मेडिकल नाही, किराणा दुकान नाही, राशन नाही, भाजीपाला नाही, अशा बऱ्याच गोष्टी नाहीत. आणि जरी असलं तरी मग कसं पण भाजीपाला 2-3 दिवसाचा शिळा, अन्नधान्य महाग, वडापाव खायचं म्हटलं तर वडापाव मिळणार नाही, साधा पाव, बिस्किट, चहा मिळणार नाही, अशा अनेक गोष्टी. आता सांगत बसायचं म्हटलं तर रात्र पुरणार नाही. शेवटी असं घडलं की सतीशनं मला सांगून टाकलं, राजेश, जर कुठं काही कमी पडत असेल तर प्लीज तू तुझ्या बहिणीला मदत करत जा. माझ्या जॉबमुळं मला तर जमतच नाही. त्याच्यामुळे मी म्हणालो, यार सतीश, तू कशाला टेन्शन घेतोस, मी आहे ना. जोपर्यंत तू बाहेरगावी जातोस, ज्या दिवशी तू बाहेरगावी जातोस त्या दिवशी तू मला सांगत जा. जी काही अडचण असेल ती बहिणींना माझ्यासोबत बिनधास्तपणे शेअर करावी. आणि मी त्यांचं काम हाताच्या खाली पडू देत नसे. त्यांनी सांगितलं की मी ते काम तत्परतेने करत असे, जसे की ते माझ्याच घरचं काम आहे. त्याच्यामुळे माझा आणि त्यांचे एकदम सलोख्याचे संबंध जुळले होते. आता अधूनमधून सतीश असताना पण मी त्याच्या घरी जायचो आणि नसताना पण. मग बऱ्याच वेळेला मी सतीशच्या घरी गेलो की चहा पाणी व्हायचं, कधी घंटाभर थांबायचं, कधी नाश्ता व्हायचा. मग एक दिवस असं झालं की असाच काहीतरी कामानिमित्त सतीशला शिमल्याला जावं लागलं. आता शिमल्याचा प्रवास म्हणजे 3 दिवसाचा प्रवास. आता 3 दिवस तर प्रवासात जाणार, तिथून ऑफिसचे 2 दिवस, ऑफिसचं काम 2 दिवस, 2 दिवस म्हणता म्हणता एखादा दिवस जर वाढला तर 2 दिवसाचे 4 दिवस व्हायला वेळ लागत नाही. कारण प्रायव्हेट कंपनीमध्ये दिवस कसा वाढतो आणि कसा कमी होतो काही समजतच नाही. काम ते कामच, आणि लोकांकडून पैसे घ्यायचे काम म्हणलं की ते तर खूपच जिकिरीचं काम असतं. कोणी सहजासहजी हातात पैसे घेऊन बसत नाही. तुम्ही या आणि पैसे घेऊन जा असं म्हणणारा माणूस क्वचितच. मग त्याच्यामध्ये सतीशची तिकडे ड्युटी लागली की मग मात्र खूप अवघड. हे पावसाळ्याचे दिवस होते, मध्येच पाऊस, दिवाळी आणि दसरा येणारच होता. त्याच्या अगोदर जो मोसम होता तो होता पावसाळ्याचा. मग सतीशचा मला कॉल आला, यार राजेश, घरामध्ये काहीतरी कमी आहे, बहुतेक तिला काहीतरी लागायचं आहे आणि तिची तब्येत बरोबर नाही. तुझी वहिनी पाय घसरून पडली आहे असं काहीतरी मला म्हणली. त्याच्यामुळे प्लीज तू घरी जा, तिला आयोडिक्स किंवा झेंडूबाम नेऊन देतोस का, कारण तिच्या पायाला मार लागला आहे असं ती मला म्हणत होती. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या एरियामध्ये लाईट नाही म्हणा पावसामुळे. आता तिकडं पाऊस चालू आहे असं तिने मला म्हणली आहे, परंतु तू जर जाऊन बघितलंस तर तुझे खूप उपकार होतील. मित्रांनो, मी सतीशला लगेच म्हणालो, काय यार, उपकार कशाला म्हणतोस तू, मदत करायचं आहे तर मी मदत करतो ना बिनधास्त, परंतु तू काही उपकाराची वगैरे भाषा करू नकोस. उपकाराची भाषा आपल्याला नाही पटणार बघ. मग लगेच तो मला म्हणाला, थँक्यू यार, परंतु तू जा ना तर तिकडं लवकर जा. मी ठीक आहे असं म्हणून मी माझं जर्किन रेनकोट घेतलं, परंतु जसं मी जर्किन आणि रेनकोट बघितलं तसं ते दोन्ही पण ओलं दिसलं. आता करणार काय, कारण ते कसं भिजलं होतं माहीत नाही. मग मी आईला म्हणालो, आई, माझा पावसाळ्यात वापरायचा दुसरा एक रेनकोट होता ना गं, तो लेझरचा, तो कुठं आहे. तसं आई म्हणाली, अरे तो रेनकोट तुझे पप्पा घेऊन गेले आहेत, आणि हे जे तू थंडीमध्ये पण वापरतोस आणि पावसात पण वापरतोस हे तर भिजलं आहे. हे कसं पावसात भिजलं, गॅलरीमध्ये होतं, आम्ही लक्षच केलं नाही. मग ती म्हणाली, एवढ्या पावसात तू कुठे जाणार आहेस. मग मी आईला काहीतरी निमित्त सांगितलं आणि शेवटी तसाच अंगावरच्या कपड्यांशी भिजत निघालो. माझी बाईक काढली आणि जवळच्याच मेडिकल स्टोअरवर गेलो. आता मेडिकल स्टोअरवर गेल्यानंतर मी एकाच वेळेस 2 कामं व्हावीत म्हणून माझ्यासाठी छत्र्यांची पण सोय केली. आता घरी आल्यानंतर तर मला कार्यक्रम करावा लागणार होता, कारण माझी सोय होती. त्यासाठी मी काही इम्पोर्टेड प्रकारचे कंडोमचे पाकिट खरेदी केली आणि वहिनींसाठी आयोडिक्स आणि झेंडूबाम दोन्ही पण बाटल्या खरेदी केल्या. वहिनीच्या पायाला कुठं लागलं आहे, किती लागलं आहे मला काही माहीत नव्हतं. त्याच्यामुळं तिच्यासाठी काही पेनकिलर टॅबलेट पण घेतल्या आणि एनर्जी ड्रिंक म्हणून काही दुसरं पण ॲटम मी खरेदी केले. मग सरळ सर्व काही एका कॅरीबॅगमध्ये टाकले आणि थेटच घेऊन मी मीना वहिनीच्या घराकडे जाऊ लागलो. बाईक एकदम जोरात चालत होती, परंतु माझ्या मनात विचार आला, जेवढी बाईक जोरात तेवढा जीवाचा धोका जास्त. पावसाळ्याचे दिवस, पाऊस पूर्ण, सगळीकडे चिखल, बाईक जर स्लिप झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. 4 किलोमीटर जायचं जरी असलं तरी रस्त्यामध्ये खड्डे असल्यानं जायला वेळ लागणार होता आणि लाईट नव्हती. त्यामध्येच पावसाचं पाणी माझ्या बाईकमध्ये गेल्यामुळं माझ्या बाईकचा पण दिवा लागत नव्हता. आता दुष्काळामध्ये 13वा महिना म्हणतात, अगदी तसं घडलं, परंतु करणार तरी काय करणार. शेवटी नाईलाज असतो मी तशीच बिना लाईटची बाईक दामटू लागलो.
हळूहळू करत मी मीना वहिनीच्या घराजवळ जाऊन पोहोचलो. मग मी मीना वहिनीच्या घराजवळ गेल्यानंतर हळुवारपणे बाहेरून दरवाजा वाजवला. तसं आतून कोमल मंजूळ आवाजामध्ये कोण आहे असा आवाज आला. मी हळूच सांगितलं, मीना वहिनी मी आहे, दरवाजा खोला. मग दरवाजा खोला म्हणल्यानंतर मीना वहिनी कशी तरी लंगडत लंगडत आली आणि तिनं हळुवारपणे दरवाजा उघडला. दरवाजा उघडून ती पाठीमागे फिरायला गेली आणि तिचा परत एकदा तोल गेला आणि परत ती धडाम करून फरशीवर पडली. मी चट करून पुढे गेलो आणि तिला उचललं. परंतु मित्रांनो, तिला उचलत असताना माझ्याकडून एक चूक झाली. मी तिला उचलण्यासाठी सरळ तिच्या पोटाला धरायला गेलो, परंतु माझा हात थोडासा फिसलला आणि थोडा वरच्या बाजूला गेला. तिचे जे मस्त गोळे होते ते माझ्या हाताला स्पर्श झाला. तिचा एक गोळा माझ्या चक्क हातामध्ये झाला. त्याच्यामुळे त्याचा मुलायम स्पर्श माझ्या हाताला झाला आणि मी तापू लागलो. मित्रांनो, माझ्या हाताचा स्पर्श ज्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे होता त्या ठिकाणी झाल्यामुळं तीसुद्धा थोडी बावरली आणि तिला थोडंसं टेन्शन आलं. परंतु ती लाजली आणि मला म्हणाली, राजेश कुठं पकडले? तसं मी भानावर आलो. मी गडबडीनं माझा हात सोडला आणि ती परत एकदा खाली आपटली. मित्रांनो, मी तिला सॉरी वहिनी म्हणून परत तिच्या कमरेमध्ये हात घातला. तिची नाजूक कंबर मला खूपच वेडावून सोडत होती. हळुवारपणे मी तिला उभं केलं आणि उभं करून मी तिला कसा तरी आधार देत देत तिला तिथं जवळ असलेल्या पलंगापर्यंत घेऊन गेलो आणि तिला तिच्या कमरेमध्ये हात घालून तिला फिरवलं. तिला पलंगावर काही करता बसता येईना. आता काय करावं बाबा, ही काय रिकामा कुटाणा असं माझ्या मनाला वाटलं. मी एका झटक्यामध्ये तिला उचलायचं ठरवलं. ती काय म्हणेल याचा अजिबात मी विचार केला नाही. मी सरळ तिच्या खाली हात घातला आणि एक हात कमरेला लावला आणि तिला उचलून त्या पलंगावर बसवलं आणि तिला बसवल्याच्या नंतर म्हणालो, सॉरी वहिनी, याच्याशिवाय माझ्याकडं काही पर्याय नव्हता. एकतर तुम्हाला चढता येत नव्हतं आणि दुसरं मला दम धरवत नव्हता आणि तुमची हे हाल मला बघवत नाही. असं म्हणून मी तिला थोडंसं पलीकडे सरकवलो आणि उभा राहिलो. मी उभा राहिल्यानंतर ती मला म्हणाली, अरे राजेश, बसलास काय? उभा का राहिलास? बस ना. बसतोस का नाही? असं ती माझ्याकडं बघू लागली आणि बोलू लागली. आता काय बोलावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं. मी तसाच उभा होतो. ती परत एकदा मला म्हणाली, प्लीज बस नाही तर. मग मी म्हणालो, वहिनी, मी तुमच्यासाठी काही साहित्य घेऊन आलो आहे. हे साहित्य घ्या. याच्यामध्ये झेंडूबाम, एनर्जी ड्रिंक आणि आयोडेक्स पण आहे. असं म्हणून माझ्याजवळ असलेली ती पिशवी तिच्या हातात दिली आणि मी तिला म्हणालो, मी पावसात भिजल्यामुळे खूपच ओला झालो होतो. माझ्या अंगावरचं सगळे कपडे ओले होते. माझ्या अंगावरचं पाणी टपटप करून खाली पडू लागलं होतं. मी म्हणालो, वहिनी, हे माझं डोकं पुसण्यासाठी काही आहे का हो? थोडं माझं डोकं कोरडं करतो आणि मी घराकडे निघून जातो. तशी वहिनी मला म्हणाली, अरे मधल्या रूममध्ये जा आणि तिथे एक टॉवेल आहे. ते टॉवेल घेऊन तू अगोदर तुझं डोकं कोरडं कर. त्याच्यानंतर तू थोडा वेळ बस. आता मी तुला चहा तर करून देऊ शकत नाही, परंतु थोडा वेळ बस आणि मग जा. पावसाने खूपच जोर वाढला होता. बाहेर खूप मोठ्यानं पाऊस पडू लागला. आता जसं की या पावसाच्या मनामध्ये काही थांबायचा विचारच नव्हता. मी माझ्याजवळची पिशवी मीना वहिनीकडे देऊन बिनधास्तपणे तिच्या आतल्या खोलीमध्ये गेलो आणि तिथं असलेलं टॉवेल मला सापडलं. त्या टॉवेलने मी डोकं पुसू लागलो. तसं आता त्या पिशवीमध्ये काय काय होतं हे तुम्हाला या अगोदर मी सांगितलंच आहे. ते वहिनींनं पिशवीतलं साहित्य बाहेर काढलं. त्या पिशवीमध्ये असलेले 2 इम्पोर्टेड टाईपचे ते पाकिट तिच्या हाताला लागले. आता मी चुकून ते खिशात घालायच्याऐवजी त्या पिशवीमध्ये टाकले होते आणि मी डोकं पुसत बाहेर आलो. तसं वहिनी त्या पिशवीतल्या त्या पाकिटाकडं हातात घेऊन निरखून बघू लागली. हळुवारपणे मी जसं जवळ गेलो तसं ती माझ्याकडे बघू लागली आणि मला म्हणाली, आता हे काय नवीनच? हे तर आयोडेक्सची बाटली आहे आणि ही झेंडूबामची बाटली आहे. ह्या 2 बाटल्या समजल्या. ह्या टॅबलेट पण समजल्या. हे एनर्जी ड्रिंक आहे हे पण मला समजलं, परंतु हे पाकिट कशासाठी आणलं? आता मात्र मला काय बोलावं काही समजतच नव्हतं. मित्रांनो, मी काय बोलावं आणि काय नाही, वहिनीला त्याचं एक्सप्लेन कसं द्यावं मला काही समजत नव्हतं. मग मी म्हणालो, वहिनी, तो सुदेश नावाचा माझा मित्र आहे ना, ते त्याला द्यायचं आहे. मला माहीत नाही, त्या मेडिकलवाल्या रणजितनं मला ते दिले त्याच्या मित्राला द्यायला. ह्याचं काय करतात किंवा काय नाही मला काही माहीत नाही. त्यानं दिलं आणि मी चुकून खिशात ठेवायच्याऐवजी त्या पिशवीत टाकले. मग ती लगेच मला म्हणाली, एवढा भोळा भाबडा बनू नकोस. तू काय आहेस, काय करतोस मला सर्व माहीत आहे. तुझा मोबाईल जरा इकडे देतोस का? तसं मी थोडा घाबरलो आणि म्हणालो, वहिनी, माझ्या मोबाईलमध्ये काय आहे? तसं ती म्हणाली, मी त्या मेडिकलवाल्याला कॉल करून विचारते, तू दिला आहेस का? आता तसं जर बघितलं तर मेडिकलवाल्याला कॉल करून विचारायचा काही प्रश्नच नव्हता आणि जरी कॉल केला तर तो थोडंच हो म्हणणार. त्यानं ते सर्व साहित्य मला दिलं होतं.
त्या मेडिकलचा कोणी मित्र नव्हता किंवा बाकीचा काही विषय नव्हता. मित्रांनो, काय करावं आणि काय नाही मला काही सुचतच नव्हतं. परंतु आता एकदम खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये मी अडकलो होतो. यातून कसं सुटका करून घ्यावी याचा विचार मी करू लागलो. असं करत असतानाच मी वहिनीकडे बघू लागलो. तशी ती मला म्हणाली, मलाच खाणार का? एवढं का डोळे वटारून मोठ्या मोठ्या डोळ्याने माझ्याकडे बघतोस? काय विचार आहे तुझा? हे सर्व काही तू माझ्यासाठीच घेऊन आलंस ना? वहिनीच्या डोळ्यावर राग आहे, तिच्या चेहऱ्यावर राग आहे, तिचे डोळे पाणवले आहेत की रागाने लाल झाले आहेत मला काही समजत नव्हतं. मी एकदम खाली बघू लागलो. माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आता मात्र खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मीना वहिनीनं हे सर्व काही सतीशला जर सांगितलं तर खूपच अवघड होईल असं मला वाटू लागलं. मग काय करावं काय नाही या विचारामध्ये मी शांत बसलो. तशी वहिनी म्हणाली, तो शर्ट पण काढ अंगावरचा, ओलं झाले पूर्ण आणि बसलास तसाच. तर का नाही तुला? मी गप्पच. परत म्हणाली, अरे काढ ना शर्ट, तो कितीही झाले ओलं बघ, सर्दी होईल, मरशील फुकट. मग हळूहळू मी गप्प बसलो. तशी ती माझ्याजवळ आली. मला ती ओढून घेतलं आणि माझ्या शर्टाची बटन काढू लागली. माझ्या अंगावरचा शर्ट काढल्यानंतर तिने शर्ट तो भिरकावून दिला आणि मला म्हणाली, बघ ना किती ओला झाला आहेस ते. माझं पिळदार शरीर ती बघूच लागली. एकदम निहाळत होती. आता सतीशची बॉडी निश्चितच माझ्यासारखी नव्हती. तो एकदम खरपडा आणि मी धट्टाकट्टा. मग ती माझ्याकडे खालून वर बघू लागली आणि मला म्हणाली, राजेश, आहे तुझं वय हे, परंतु हे सर्व काही योग्य नाही. मग मी काहीच बोललो नाही. मी काही बोलत नाही हे पाहून ती मला म्हणाली, अरे मठ्ठासारखा बसून काय राहिलास? चहा तर करून पाजव मला उठता येत नाही, बसता येत नाही. मित्रांनो, याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा खूपच मस्त आहे, एकदम मदमस्त मादक, तुम्हाला नक्की आवडेल. कथेला लाईक करायला विसरायचं नाही. कथेला लाईक जर जास्त आली तरच पुढचा भाग लवकर अपलोड होईल. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.